को पावर्ड बाय टेक्नो। आपल्याला जाणता की सीताराम येचुरी हे कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव या स्तरावर काम केलेले नेते। पद मोठं नाही बरं, त्यांच्या वेळे पदाला मोठेपण मिळालेलं आहे। सीताराम येचुरी हे तरुण वयात लढवय्या, खरं तर डाव्या विचारांची सगळी मंडळी अशीच असतात, चळवळी असतात। आणि मग ते JNUमध्ये गेले, तिथं त्यांनी मोठ्या युनियनचं काम केलं आणि त्यानंतर त्यांचा जो काही तिथं अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि त्यानंतर त्या माणसाचं जे देशासाठी योगदान आहे ते आपल्याला फारसं उभ्या देशातल्या सगळ्या राज्यांना कळतं अशातला भाग नाही। काल आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना अतिशय मार्मिकपणे त्यांचं वर्णन केलं। मधल्या काळामध्ये आम्ही दुरून पाहायचो, त्यांना कधी ऐकायचो, पण ते ऐकताना असं वाटायचं की हा माणूस किती विनम्र आहे। तुम्ही सीताराम येचुरींच्या चेहऱ्यावर आपल्याला ज्ञान भयंकर आहे, त्याच्या अहंकाराची रेषा कधी दिसली असेल तर सांगा तुम्हाला। सगळ्यात महत्त्व इतक्या ह्या बदलत्या काळामध्ये ज्याला अमृतकाळ म्हटलं जाते आणि विष पेरलं जाते, त्या काळात सुद्धा ही माणसं विचलित झाली नाहीत। तत्वनिष्ठ आणि सत्वनिष्ठ म्हणजे काय असतं ते पाहिलं तर सीताराम येचुरी यांचं नाव पुढ्यात येईल। आणि म्हणून आयुष्यभर एका पक्षाशी, एका विचारधारेशी उभं राहून देशाची सेवा करणारी ही माणसं आहेत। आणि मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही इंडिया आघाडीत आलो तेव्हा त्यांच्या जवळ जाण्याचा योग आला। मी 2-4 बैठकांमध्ये असताना पाहिलं, अप्रतिम बोलणं, अप्रतिम लिखाण, म्हणजे एखादं पत्र लिहायचं ते कसं लिहावं याचा धडासुद्धा त्यांच्याकडनं पाहता पाहता घेता आला। कुठले शब्द योग्य होतील, कुठले अयोग्य होतील, इतका अभ्यासू माणूस आज देशाच्या राजकारणातून दूर गेला आहे, खरं तर समाजकारणातून पण दूर गेला आहे। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वतीनं आज मी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत आलो, श्रद्धांजली वाहिली। त्यांच्याकडे पाहताना माणसं किती तत्वनिष्ठ, म्हणजे आम्ही सगळं बरंच काय काय सांगत असतो, पण त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे जाताना आपल्या शरीराचं सुद्धा दान त्यांनी केलं। अवयवदानने पूर्ण शरीर दान करून टाकलेलं आहे। ही माणसं विरळ आहेत, लक्षात ठेवा। बोलून बोलणारच हाताच्या बोटावर बोलणारी माणसं आहेत। आणि मी व्यक्तिशः आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजींच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। ओम शांती। सर, शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नाही, पण आता कांदा निर्यातीवर 0% निर्यात शुल्क लावण्यात येणार आहे। जेव्हा उपलब्ध होता त्या $550 होता। यालाच म्हणतात राजकीय कपटीपणा आणि राजकीय खेळी। माझं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीचं आव्हान आहे, या भुरटी आणि ढोंगी लोकांपासून लवकर दूर व्हा बाबा। आज तुमच्या शेतात कांदा आहे का सांगा बरं? कांद्याचं उत्पादन संपलं, करून पाठवून झालं, आता कधी येणार? तुम्ही जेव्हा निर्यातीला मुभा द्यायला पाहिजे तेव्हा दिली नाहीत, तेव्हा निर्यात शुल्क आकारलं। आज काय करताय? 0 निर्यात शुल्क। कांदा दे ना बाबा, बोलू निर्यात करायला मला, म्हणजे हे कशासाठी? सगळं काही महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी चाललेलं आहे। रोज लाडकी बहीण, आता लाडका कांदा करा त्यांचा वांदा। आता तुम्ही त्यांना दाखवा तुम्ही काय कांद्यातनं करताना। या कांद्याने एकदा सरकारला अश्रू आणले होते, विसरू नका। तोच कांदा आता पुन्हा असाच याचा की यांच्या डोळ्यातनं अश्रू आले पाहिजेत। यांना त्या महाराष्ट्राच्या सत्तेवरनं दूध करणं हाच शेतकऱ्यांनी स्वतःसाठी मिळवलेला न्याय असेल असं मला वाटतं। सोयाबीन निर्यातवरील बंदी उठवलेली आहे। आता सोयाबीनचं आलंय उत्पादन मला सांगतात, पण मुळात इतका अति पाऊस होतोय की तेही सोयाबीन पडलेलं आहे। त्यालाही आता येईल तेव्हा येईल, पण येईल कधी, विकणार कधी, तोपर्यंत निवडणूक आहे। आता सांगून मोकळं की उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही करतोय। अरे सोयाबीन येऊ दे तर खरं। मग मधल्या काळात तुम्ही सोयाबीनचं तेल काय आयात केलं, द्या त्याचं उत्तर, घ्या ना। सोयाबीनचं तेल मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी सुद्धा, त्यांचं राज्य आहे बरं डबल इंजिन, त्या डबल इंजिनमधल्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्या आक्रोश केला की तुम्ही आयात करता तेल, आणि आयात करताना पुन्हा त्याच्यात एक गमक आहे बरं का, आयात शुल्क नाही लावत कुठल्या व्यापाऱ्यांसाठी। कोण आहे? भाजपच्या कृपादृष्टी असलेले व्यापारी, म्हणजे आयात करायचं, त्यांना आयात शुल्क नाही लावायचं आणि इथल्या शेतकऱ्यांकडनं मात्र सोयाबीनचं तेल घ्यायचं नाही।
ही भूमिका आपण सर्व शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. यांना भुईसपाट करणं हे त्याच्यावरचा उपाय आहे असं मला वाटतं. काल सर आनंद दिघेंच्या फोटोसमोर नोटा उधळल्या. दिघे साहेब असते तर चापकाने फोडलं असतं, कळलं का? ही पुन्हा सांगितलं ना, विश्वासघातकी माणसं आहेत. त्या माणसानं आयुष्यात स्वतःसाठी काय मिळवलं सांगा बरं. दिघे आमदार होऊ शकले नसते का? दिघे साहेब आमदार झाले असते, काही झाले असते, मंत्री पण होऊ शकले असते. एकच काम, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणी निष्ठा, शिवसेनेप्रती निष्ठा. मतभिन्नता अनेकदा होतात, पण कधी वाकडं पाऊल नाही टाकलं किंवा वाकडी वाट नाही धरली. वाकडी वाट धरणारी माणसं आणि विकली गेलेली माणसं, 50 खोकेवाली माणसं आता ते इतके झालेत तर द्यायचे कुठे तर उधळायचे. लोकांनी ते जमा करून नाही, बस पापाचा पैसा घेऊ नका, घरात पाप घेऊन जाल तेवढं पण करू नका, एवढंच सांगतो. आणि ते त्यांच्या आपल्या दिघे साहेबांना पण आवडणार नाही. सर, शिवाजी पार्कामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज दुमदुमणार आहे. दसरा हा महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा उत्सव असतो. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि त्यातून त्या काळात वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धगधगता अग्नी, ज्वलंत विचार आणि ते सगळं ऐकून मिळणारं स्फुल्लिंग ऊर्जा ती घेऊन आम्ही शिवसैनिक लढत होतो. आता त्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीनं बोलतायत ते पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाला त्यांचं प्रत्येक शब्द, वाक्य नव्हे शब्दसुद्धा अंतर्मुख करायला लावतोय. आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण जे सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं जातीमध्ये भेद घालणं आणि धर्माधिष्ठित राजकारण करून धर्मात भेद घालून देशावर जो संकट येतं आहे विभाजनाचं, ते पाहिल्यानंतर आदरणीय उद्धवजींना ऐकायला आणि ते मार्गदर्शन घ्यायला उभा महाराष्ट्र उत्सुक आहे. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्र जगवला, महाराष्ट्रातील माणसं जगवली, कोविडमध्ये त्यांचे प्राण वाचवले, त्यात महाराष्ट्रातील माणसं उद्धवजींना ऐकायला फार उत्सुक आहेत. असाच तो मेळावा होणार आणि महाराष्ट्र नव्या दिशेने घोडदौड करेल हा विश्वास आहे. मुंबईत शिवसेना किती जागा लढणार आहे? मला त्याची कल्पना नाही, खरं सांगतो, कारण मी त्या बैठकीत नसतो. आदरणीय उद्धव मुंबईत आम्हाला अधिक जागा निश्चितच शिवसेना लढणार. पुण्यापेक्षा मुंबईत जसं नागपुरात ते अधिक लढतात किंवा विदर्भात लढतात तसं आम्ही इथं अधिक लढणार. आता तो स्वाभाविक आहे. पण मला वाटतं अतिशय समंजसपणे जसं लोकसभेत अगदी काय म्हणतात पाणी घालून बसले होते, तेल ओतून बसले होते लोक, कधी एकदा इंडिया आघाडी मोडते. आता सुद्धा त्यांचा हरियाणात प्रयत्न आहे बरं का. कालचा जामीन लक्षात घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला काय आहे तो जामीन. तर ते लक्षात येईल, ते प्रयत्न सुरू आहेत. पण अतिशय समंजस नेतृत्व आहे. त्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या निवडणुकीत जसं आपण लोकसभेत केलं त्याच्यापेक्षाही आणखी 4 पावलं पुढे जाऊन आजही तुम्हीच सगळेजण सर्व्हिशन देत आहे. ते 165 ते 180 जागा महाविकास आघाडीच्या येतील. तेव्हा निश्चितपणे सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठे आहोत आणि छान आघाडी होईल. मुंबईतही जाऊ चांगलं होईल, विदर्भातही चांगलं होईल. संदर्भात जी आकडेवारी येत आहेत, काँग्रेस 100 ते 105, ठाकरे 75 ते 100, पवार गट 85 ते 90, या आकडेवारीला कितपत तथ्य म्हणायचं? मला याची कल्पना नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमचा विश्वास आहे आमच्या नेतृत्वावर. आमचं नेतृत्व किंवा हे महाविकास आघाडीचं सांघिक नेतृत्व हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महाराष्ट्राचा विचार करते. आणि महाराष्ट्राला आत्ता आवश्यक कोणती गोष्ट असेल तर यांना सत्तेतून घालवणं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्या. सर, साऊथमध्ये पॉलिटिशियन्स जसे टेम्पल रन करत होते इलेक्शन्सच्या वेळेस, आज आपण बघतो अमित शहा लगातार 3 गणपती पंडालमध्ये निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दर्शन देत आहेत आणि गणपती कोण गणपतीकडे जात आहे तर कोण बुरखे वाटतंय. त्यामुळे नक्की काय करतंय ते त्याचं त्यांना ठाऊक नाही आहे. त्यामुळे हे करावं. हे ढोंगी लोक आहेत. ह्याला देव आहे, हे देव मानतात का? माझं ठाम विषय ना, त्यांची देवावर पण श्रद्धा नाही. देवाचा पण बाजार करणारी लोक आहेत ती. त्यांनी बाजार मांडायचा प्रयत्न सुरू केला आहे आता, तर त्यातनं सावध व्हायला पाहिजे. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव जेव्हा त्याला सार्वजनिक रूप दिलं, ते रूप होतं स्वराज्य मिळवण्याचं. आताचं रूप असं असलं पाहिजे, समाजामध्ये जे कोणी विघटन करणार असेल त्यांना दूर करून महाराष्ट्राला निश्चितपणे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आणणं हेच एवढं आपलं काम. राज ठाकरेचे एक शिलेदार आहे पंढरपूरचा, दिलीप धोत्रे म्हणून. ते आता त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना अजमेर दौरा करणार आहे. एकीकडे यामिनी जवळ बुरख्या वाटताना पाहायला मिळत आहे. हे नक्की काय झालं? मला असं आमचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे
या देशाच्या संविधानाच्या रक्षणामध्ये या देशातील सर्व जातीपाती धर्म प्रांत एकत्र येऊन विविधतेमध्ये एकता मानणारी शिवसेना आहे. तुमची विविधता पण मानतो ना, तुमचा धर्म मानतो, तुम्ही तुमचा धर्म देवळात चर्चमध्ये मस्जिदमध्ये घरात ठेवा, पण बाहेर आल्यानंतर आम्ही हिंदुस्थानी ही भूमिका शिवसेनेची आहे, तीच भूमिका आम्ही पुढे चालू सर, करणार. भाजपचं डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स दिसतं. हरियाणामध्ये पहिल्यांदाच म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर असे 2 मुस्लिम कॅन्डिडेट्स यांना तिकीट्स दिली गेली आहे. आणि आपण बघितलं तर लोकसभामध्ये पण एकच असे होते, अदरवाईज भाजपमध्ये कधी असे मुस्लिम कॅन्डिडेट्स मंत्री कोणी दाखवा ना, मला केंद्रामधला मंत्री दाखवा, म्हणजे भाजपला कळेल तुम्हाला त्यांची भूमिका काय असते. अरविंद केजरीवाल यांना काल जामीन मिळाला, कशामुळे जामीन दिला त्याला असं मला वाटतं जामीन आता अडचण आली त्यांना वाटतंय आता अरविंद केजरीवाल बाहेर येतील आणि मग तिथे काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल ह्यांच्यात चुरस लागली का आम्ही आपले सटकायला मोकळे. ही त्यांची स्ट्रॅटेजी साधी आहे ना, ती इंग्रजांची आहे, तुम्ही लढा आम्ही सटकतो पुढं. तर ती तुमच्या लापसात लढवण्याची त्यांची भूमिका असेल. अरविंद केजरीवालांना कळतंय आता निश्चितपणे की हे कशासाठी मला करतायत ते, आणि त्या दृष्टीनं इंडिया आघाडीमध्ये त्यांचं व्यवस्थित अलायन्स होईल. हरियाणात इंडियाचं सरकार येईल हे ठामपणे सांगतो. तानाजी सावंत म्हटले होते अजित अरे पवार काय माझ्या सकाळी शेजारी बसले, दिवस पण जाऊ दे. दादा आता जाणार नाही परांड्याच्या या सभेसाठी. मला वाटतं नका ना बोलू. मी एकदा बोललो की त्यांच्या आईवडिलांना विचारलं पाहिजे का हो तुम्ही चुकून नाव ठेवलं का यांचं. त्यांना कळत नाही तानाजी कसा असावा तो. ते तानाजीचं ते तानाजी कुठे आणि हे तानाजी कुठे, त्यामुळे ती जी काय भाषा वापरतात ती पाहिल्यानंतर वाटतं ह्यांच्या युतीमध्ये नक्की काय चाललं आहे. आता ह्यांना बघून ओकार येते, त्यांना बघून काय होतं ते विचारलं पाहिजे. ह्यांना ओकार येते, ह्यांना चक्क उलट्या होतात का असं विचारलं पाहिजे, मग कळेल आपल्याला काय आहे ते. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.